हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की छोटा साबुदाणा चिकट होतोय आणि ते व्यवस्थित होत नाही, चिकटतंय. असंच अगोदर माझ्यासोबतही व्हायचं. जेव्हा मी फर्स्ट टाईम साबुदाणा बनवला तेव्हा माझा खूप चिकट झालेला. आणि आपण कितीही वेळा साबुदाणा बनवू द्या, जर आपल्याला त्याचं परफेक्शन नाही बसलं तर तो चिकट होतोच. तर त्याचं परफेक्ट मोजमाप आणि किती वेळ भिजवायचा व ते कसा बनवायचा आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघूयात किंवा आजच्या रेसिपीमध्ये बघूयात. सगळ्यात अगोदर आपण 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. नंतर त्यात पाणी टाकून स्वच्छ साबुदाणा धुवून घ्यायचा आहे आणि नंतर आपला साबुदाणा जेवढा आहे त्यात अगदी थोडंसं पाणी आपल्याला ठेवायचं आहे. 20 मिनिटं आपल्याला व्यवस्थित साबुदाणा भिजून घ्यायचा आणि नंतर अशा पद्धतीने या गाळणीमध्ये किंवा या चाळणीत ठेवला किंवा आपली पुरण गाळायची चाळणी असते त्यामध्ये आपण साबुदाणा ठेवला तरीही चालतो, जेणेकरून त्यातील पूर्ण मॉइश्चर निघून जाईल आणि आपला साबुदाणा अगदी मोकळा मोकळा होईल. नंतर आपल्याला फोडणी टाकण्यासाठी घ्यायचा आहे 1 मध्यम आकाराचा बटाटा आणि 2 हिरवी मिरची. जर तुमच्याकडे जास्त तिखट खात असतील तर आपण हिरवी मिरचीची पेस्ट टाकली तरीही चालते, नाहीतर हिरवी मिरची कट करून घेतली तरी चालते. आता आपण बटाटा व्यवस्थित त्याचे सालटे काढून बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बटाटा आणि मिरची कट करून घ्यायची आणि नंतर आपल्याला घ्यायचं आहे 1 छोटी वाटी भरून शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ. आता आपण गॅस ऑन करून घेऊया आणि त्यावर कढई गरम करून घेऊयात. कढई व्यवस्थित गरम झाली की आपल्याला त्यामध्ये 2 ते 2.5 पळी तेल टाकायचं आहे. कारण माझी पळी छोटी आहे, तुम्ही तुमच्या साबुदाण्याच्या मापानुसार तेल टाकू शकतात. 2-2.5 जवळपास आपण तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला त्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम थोडीशी फुलच ठेवायची, जेणेकरून आपलं तेल लवकर गरम होईल आणि बटाटा पण थोडाफार मॅश व्हायला मदत होईल. तर अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटं आपल्याला बटाटा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे, कारण तो गच्च नाही राहणार. छोटा साबुदाणा आपला लवकर बनून तयार होतो, म्हणून आपल्याला बटाटा फ्राय करायला जास्त वेळ आतमध्ये होत नाही आणि तो जास्त टफ राहतो. म्हणून आपल्याला अगोदरच 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे. मध्यम आचेवर आपल्याला बटाटा परतून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्यावर थोडा वेळ झाकण ठेवूनही 2 ते 3 मिनिटं आपल्याला बटाटा परतून घ्यायचा, जेणेकरून त्याचं मऊ होईल बटाटा आणि आपली उसळ कचकच लागणार नाही, कारण बटाटा शिजायला बराच वेळ लागतो. तर अशा पद्धतीने आपण त्याला 2 ते 3 मिनिटं परतून नंतर त्यावर झाकण ठेवून आणखी 2-3 मिनिटं परतून घेऊयात किंवा शिजवून घेऊयात. आपण छोट्या साबुदाण्याला कुठलाही साबुदाणा असो, जेवढी छान फोडणी देऊ तेवढा आपला साबुदाणा खायला छान लागतो किंवा सुंदर बनतो. तर आता जवळपास आपला बटाटा स्मूथ झाला असेल. आता आपण कढईचं झाकण काढून घेऊयात आणि चेक करूयात बटाटा मॅश झाला आहे की नाही. आणि पाहताच कळते की बऱ्यापैकी आपला बटाटा स्मूथ झालेला आहे. आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची ॲड करून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिटं आपण हिरवी मिरचीलाही व्यवस्थित परतून घेऊयात. तुम्ही अगदी फुल गॅसवर बटाटा ठेवला तर तो करपेल, म्हणून मध्यम आचेवरच आपल्याला हिरवी मिरची, बटाटा आणि शेंगदाण्याचे पूड टाकून व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे. आता आपण जो 20 मिनिटं भिजून आणि 5 मिनिटं झालं चाळणीत ठेवलेला जो छोटा साबुदाणा आहे तो आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये चवीनुसार तुम्ही पाहू शकता किती सुटसुटीत झालेला आहे. आणि जर आपण त्याला व्यवस्थित भिजवलं नाही किंवा पाण्याचं प्रमाण व्यवस्थित टाकलं नाही तर ते अगदी चिकट होतो आणि त्यामध्ये मॉइश्चर खूप जास्त राहतं आणि तो साबुदाणा मोकळा मोकळा होत नाही. आता आपण वरतून मीठ टाकून घेऊया, जेणेकरून हलवता वेळेस मीठ सगळीकडे पसरेल. नाहीतर आपला साबुदाणा चिकट झाला तर ते मीठ काही ठिकाणी लागतं, काही ठिकाणी खरड लागतं. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा करायचा आहे, जेणेकरून सगळीकडे मीठ व्यवस्थित पसरेल. तर तुम्ही पाहू शकतात अगदी सुटसुटीत आणि सुंदर टेस्टी साबुदाणा आपला आताच दिसतो आहे. आणि त्याला परत मंद आचेवर
3 ते 4 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ, शेंगदाण्याची पूड, बटाटा, हिरवी मिरची सगळीकडे व्यवस्थित परतून त्याला सगळीकडे त्याचं मिश्रण होईल आणि एकाच ठिकाणी मीठ पण लागणार नाही. तर असा 3 ते 4 मिनिटं आपल्याला साबुदाणा व्यवस्थित परतल्यानंतर त्यावर झाकण ठेवून आणखी 1-2 मिनिटं त्याला व्यवस्थित वाफाळून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात आपला ऑलमोस्ट साबुदाणा तयार आहे. आपण याला छोटा साबुदाणा किंवा झटपट साबुदाणा नक्कीच म्हणू शकतो, कारण याला बराच वेळ अगोदर भिजवायची गरज नाही आहे एकतर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे करायलाही सोपा आणि मुलांना मोठ्या साबुदाण्यापेक्षा हा खायला जास्त आवडतो आणि असं म्हटलं जातं हा पचायलाही सोपा असतो. तर इतकं सोपं असतं, बऱ्याच जण हे साबुदाणा ह्यामुळे करायचा टाळतात की चिकट होतंय, व्यवस्थित बनत नाही. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करा, तुम्हालाही आवडेल आणि खूप छान आणि टेस्टी बनेल. तर अशी होती आजची ही छोटीशी रेसिपी. कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. ही साबुदाणा रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आता आपण हा साबुदाणा प्लेटमध्ये सर्व करूया आणि कुठल्याही उपवासाला, एकादशी, चतुर्थी किंवा आता पौष महिना चालू आहे तर पौष महिन्यातला रविवार किंवा शनिवार, गुरुवार काहीही असेल तर आपल्याला रात्रीच्या वेळेला साबुदाणा भिजवायचं लक्ष राहिलं नसेल, घाई असेल तर आपण हा झटपट साबुदाणा नक्कीच बनवू शकतो, ते पण अगदी 20 मिनिटात. 20 मिनिटं भिजू घातल्यावर हा लगेच बनतोही आणि करायलाही खूप जास्त सोपा आणि खायला अतिशय टेस्टी. तर अशी होती आजची ही छोटीशी रेसिपी. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व तुमची काही हे साबुदाणा बनवण्याची पद्धत वेगळी असेल तर किंवा माझं काही चुकलं असेल तर तेही कमेंट करून नक्की कळवा. आणखी भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.